जाते. अगं आता तू घरी गेलीस तर पुन्हा ऑफिसला दांडी होईल. असं करू नकोस ग, दिवाळी जवळ आली आहे. दिवाळीत पुन्हा सुट्टी नाही मिळणार. नंदू, अरे मला त्रास होत असताना तू मला ऑफिसला जायला सांगतोय. आता माहितीये वर्षा, तुला आहे ना कामाचा खूप कंटाळा आहे. पण असं करू नकोस ना ग, जा ना ऑफिसला. आपली पहिलीच दिवाळी आहे. नंदू, तुला काय वाटतंय की मी नाटकं करतेय? अरे माझ्या आईला वाटेल ते बोलतोस, आता माझ्याशी असं वागतोयस. काय चाललंय तुझं? तुझं नक्की प्रेम आहे ना माझ्यावर? कशाला लग्न केलंस रे माझ्याशी? आता हे एवढं सगळं बोलत असताना तुला मळमळत नाहीये? दादा, दादा तुम्ही थांबवाच आता रिक्षा. जा बाई जा, पण घरी जाऊन आरामच कर, नाहीतर वर जाऊन आईशी गप्पा मारत बस. मला नको सांगूस तू मी काय करायचं ते, मला कळतं. आणि तू निघ, नाही तर परत म्हणशील माझ्यामुळे तुला उशीर झाला. जा. चला. नंदू गेला. बाय तू नको वाईट वाटण घेऊ. तुझ्या औषिक पण सांगितलं होतं डॉक्टरांनी त्यावेळेस की तुका मूल होणार नाही म्हणा. पण त्याच्यानंतर ती का 3 पोरा झालीच ना, तुम्ही झालासच ना. काय ना हे अशा गोष्टी आहेत ना, ते खूप लावून घ्यायचे नाही म्हणा, कळला? नाही नाही आबा परब, ती सोडून बाकी सगळ्यांनी मनाला लावून घेतलंय. ती मस्त आहे. आता तुम्ही येण्याच्या 2 मिनिटं आधी मला म्हणत होती नाही देत तुम्हाला ना, तू काय करायचं करा, जा. असं बोल हो की नाही ग? बोललीस की नाही? काय हो वर्षा, काय होतंय? काय झालं? कामाला जाणार होतात ना? असं काय झालं? मला खूप मळमळल्यासारखं होतंय. वर्षा, पाणी आणू का? नको ग बाई, इथे मला सगळं बाहेर येईल असं वाटतंय. तू पाणी कुठे देतेस मला? आणि तो नंदू शहाणा मला म्हणतो कसं की मी नाटकं करतेय. हे बघ, हे असं होतंय मला. आता कधी काही होऊ शकत नाही का कुणाला? दिवसभर मी इतकी राब राबते, घर एकटी सांभाळते, स्वयंपाक एकटी करते, तरी त्याला काही पडलेलं नाही माझी. काही नाही, मी ना परत जाणारच नाही घरी. मी कायमची इथे राहायला आली आहे, कळलं? मी इथेच राहणार आहे, माहेरी. काय काय म्हणालीस? वाटतं का काही बोलायला? वाटतं का? तुम्ही ना आजकालच्या मुली फार मुजोर झालेल्या, तुम्हाला काही कशाचं वाटत नाही. अगे लग्न झालं म्हणजे फक्त नवरा आपला नसतो. नवऱ्याचं घर, नवऱ्याची आई, बाबा, नणन हे सगळे आपले असतात. त्यांना घेऊन संसार करायचा असतो. आई आई गप्प बस ना ग जरा. मला इथे कसं तरी होतंय. तू काय बडबड करतेस? मी काय म्हणते वर्षाताई, तुम्ही आईच्या खोलीत जाऊन पडता का? जरा बरं वाटेल. हो, आतच जाते मी पडायला. इथे बडबड कोण ऐकणार? काय वर्षा म्हणजे ना. चला आता नवऱ्यावरती एवढा हक्क दाखवायला लागली पोरगी. आपल्या कष्टाची किंमत कळली म्हणजे त्यांचा संसार नीट चाललाय असं समजायचं. नाही नाही नाही, तिच्या संसाराचं मला अजिबात टेन्शन नाही. आबा परब छान चाललंय. टेन्शन मला ह्यांच्या संसाराचं आहे. आबा तसं काही नाही, हा सगळं ठीक. हा काय ठीक आहे? काय ठीक आहे? आबा परब 1 मिनिट, मला तुम्हाला एक वस्तू दाखवायची. थांबा जरा. समोर बोलत होतीस तू, बडबडत काय बोलले नवऱ्याला? अरे अक्कल आहे का थोडीशी तुला? मी खरं त्या माणसाला त्याचा पाण उतारा करायसाठी बोलवलं होतं आणि तू त्याच्याच समोर स्वतःच्याच नवऱ्याला शिव्या घाल. म्हणजे काय वाटलं असेल त्यांना? काय किंमत राहिली तुझी आणि तुझ्या नवऱ्याची त्या माणसासमोर? म्हणजे नंदू बोलत होता ते बरोबर आहे. आई तू मुद्दाम बोलवलंस आबांना आनंदीला त्रास देण्यासाठी? खरं सांगा आई. असं म्हणाला नंद्या? आई असं म्हणाले नंदकुमारराव? त्यांना काय माहितीये मी कशासाठी बोलवलं ते? आई तू हे करू नकोस. तू चुकतेस, मी सांगतेय तुला. मी काही चुकत बिकत नाहीये. मी चुकते ते दिसतंय का तुला? आनंदी चुकते ते नाही दिसत आहे तुला? आई ऐक ना, माझं डोकं दुखतंय, मला कसं तरी होतंय. झोप. मी तुझ्याशी बोलायला आलेले नाही, मी माझं काम करायला आले. हो ग बाई, झोप घे. बाई, हो ग बाई.
लेक तसा आणि लेक अशी, काय करायचं आईने? बसा, झोपा. आई परत आलीस तू. अगं मला झोपू दे ना शांतपणे. वर्षाताई मी आहे, लिंबू पाणी आणलंय तुमच्यासाठी, घ्या. आनंदी. हा बरं वाटेल आता. आई आजोबांनी खडखडे लाडू आणले असतील ना? आणले असतील बाळा, पण आता विचारू नकोस, ते बोलतायत ना बाहेर. नाही, मी आत्ताच विचारणार. नको. आजोबा, चिंगी बाळा, आजोबा. बोलतायत बाळा ते. चिंगी. ये चिंगी बाळा. बस. तुम्ही माझ्यासाठी खडखडे लाडू आणलेत ना? खडखडे लाडू वाली लाडू मी आणले नाही लाडू तर मला तुम्ही घरात घेणार नाही ना? आमच्या अख्ख्या गावात सगळ्यांना माहिती झाले की चिंगीला खडखडे लाडू आवडतात. मी इकडे यायला निघालो ना मुंबईला की ते दुकानदार काका घरी येतात, लाडू देतात आणि सांगतात हे तुमच्या नातीला नेऊन द्या. थांब देतो तुला चिंगीचे खडखडे लाडू. अरे वा, ये, मी आजीच्या रूम मध्ये जाऊन बसते. सावकाश. ये. बघितलंस राघवा, आजोबा किती लाड करतात ते नातीचे. आता काय ग बाई, करणारच ना लाड. एकुलती एक नात आहे त्यांची, दुसरा नातू होण्याची काही शक्यताच नाहीये. ही आयती मिळाली आहे नात तर तिचं लाड होणारच, साहजिक आहे. खा जिलबी खा. काय ना वर्षा, मला माहित होतं की तू माझ्यावर एक दिवसापेक्षा जास्त काळ रागवूच शकत नाहीस. तू येणार परत, माहित होतं मला. वर्षा, वर्षा प्लीज खाऊन घे ना, सोड ना राग. हे बघ नंदू, मी रागवले नाहीये, पण तू जे काही बोललायस ते मला अजिबात पटलेलं नाहीये. आणि आता खरं तर मी एका वेगळ्याच टेन्शन मध्ये. टेन्शन मध्ये? कसलं टेन्शन? नंदू, नंदू हे बघ, हे सगळं कसं झालं, काय झालं मला माहिती नाही. म्हणजे आपण व्यवस्थित काळजी घेतली होती, आपल्या प्लॅनिंग मध्ये हे नव्हतं, पण मला खरंच कळत नाही हे सगळं. एक मिनिट, शांत राहा, शांत राहा. नक्की काय झालंय आणि हे तू कशाबद्दल बोलतीयस? ते वर्षा, एका जागी उभी राहा. वर्षा, नक्की सांग मला काय झालंय. नंदू, मी प्रेग्नेंट आहे, आपल्याला बाळ होणार आहे. या येऊ.